ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमः. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. मंडळी, आपण ऐकत आहात आत्मकथन शिव भक्तीचा माझा प्रवास. तर मंडळी, मागील भागामध्ये आपण ऐकलंच आहे की मी नाटकात वगैरे काम करू लागलो. नाटकातील माझी जी समजा ब्लाऊजमध्ये ती मुंग्या गेल्या, मुंग्या पावाला होत्या, त्याची झालेली फजिती वगैरे ह्या गोष्टी ऐकल्या तुम्ही. आणि आता बऱ्याच गोष्टी मी नाटकामध्ये चांगलं काम म्हणजे वर्षातून एक दोन नाटकं बसवायचे मुलं, मी त्याचं सगळंच काम बघायचं. मी लहान होतो सगळ्यांपेक्षाही, परंतु नाटक म्हणलं तर माझं नाव पुढे असायचं. कारण पोरांना माहीत आहे की ही कसंही करून आपल्याला बी सांगत आहे आणि चांगलं करता येत, करून घेता येते. म्हणून एक स्टीम तयार झाली होती माझी. नाटक म्हटलं की माझं नाव पुढे. परंतु घरच्या माणसाला अजून थोडं वेगळं वाटायला लागलं. कारण ऐकावं नाही यायला लागलं की ही पोरग काही कुठल्याच मापात बसत नाही. म्हणजे ऐकावं कुणाबरोबर करायचे काय हो, कुठं नाटकं करून आणि कुठं काय करून पोट भरणार आहे काय. हां, इथं रानातकडं लक्ष देत बी नाही, अगर रानातलं बी शिकत नाही कुठलं, ते दिवसभर त्या मस्त शाळेच्या ह्याच्यात नादी लागतं. शाळेतच शिकवतं, कुठं काहीच करतंय, सारखं बाहेर 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 असतंय. कुठं हे ना काही याचं पुढच्या आयुष्याचं काय करणार आहे म्हणले, हे मोकर पोरग बनलंय म्हणले. आता ते दुसऱ्या पोराबरोबर नादी लागतंय म्हणजे आता ते एक श्रीमंत लोक घरचे आहेत, जमीन जायदेतोले, ह्याचं काय खरं आहे म्हणले. म्हणजे एकंदरीत पहिल्यापासूनच मला घरातल्या लोकांचा प्रतिसाद नव्हता. माझ्याविषयी त्यांना काही वाटत बी नव्हतं, काळजी बी नव्हती न माया बी नव्हती, कुठल्याच मापात बसत नव्हतो मी त्यांच्या. पण मी ज्या शाळेमध्ये शिकवत होतो, जी शाळा आपल्या घरा शेजारी होती, ती शाळेचं म्हणजे नवीन बांधकाम म्हणून ते गायरानामध्ये गेलं. तिकडं बांधकाम चालू झालं एक रूमचं, म्हणजे हां दोन रूम तर तिकडं शाळा गेली. मग आपल्या शेजारचं जी सरकारी जागेतलं जे दोन रूम होत्या, जुन्या काळातल्या चावडी म्हणून होतं ते बांधकामातलं, ते तसंच राहिलं. आणि मग तिथं आम्ही ती नाटकाच्या तालमी वगैरे करत असत. आणि हे घरातल्या लोकांचा प्रतिसाद व्यवस्थित नसल्याने घरातले लोक मला म्हणजे घरी बसूच वाटत नसं मला, काही नाही, सारखं ते बाहेरच असं वाटायचं. कारण घरामध्ये समाधान, असं सुख समाधान काही लाभतच नव्हतं मला. कारण ते पाठीमागे सुद्धा बोललो तुम्हाला की त्याचं कारण बी एक होतं. कारण घरामध्ये ही पितृदोष होता. ते पितृदोष कुणाचा होता की माझ्या आईनं माझ्या म्हणजे मामा नसल्यामुळे तिकडचं काही आणल्या होत्या वस्तू, त्याचा घरामध्ये वापर होत होता. हे त्यावेळेस नव्हतं कळत, पण आत्ता मला समजत होतं ना, आता समजतंय मला त्या गोष्टी सगळ्या. बरं ते असो. तर वातावरण खराब होतं, घरातलं वातावरण खराब होतं. माझ्या बाबतीत तर अतिच खराब होतं. जे माझा मोठा भाऊ होता तो बाहेरच असायचा. तो चौथीला जो पास झाला सुरुवातीला, तो बाहेरच, तो घरी थांबतच नव्हता. म्हणजे तो बाहेरच शिक्षणाच्या निमित्तानं कशानं ते बाहेरच असायचा. येऊन जाऊन मी आणि माझी लहानी बहीण, एक 4-5 वर्षांना लहान असणारी बहीण, आम्ही दोघं जण, आई वडील दोघं. आणि घरामध्ये आईवडिलाचं पटत नव्हतं. हे बी तुम्हाला सांगितलंय मी. कारण सतत घरामध्ये भांडणं तंटे चालायचे. आता आमची जी बहीण होती लहानी, ती मेनगुमी होती. मेनगुमी म्हणजे आहे ती बहीण, म्हणजे काही बोलत नव्हती, माझ्यासारखं बडबड. मी रागिष्ट माणूस, मला थोडंही बोललेलं जमत नव्हतं, तन करायचं. पण ती बहीण काय नव्हती. आणि ती मुलगी असल्यामुळं आईची माया होती त्याच्यावर. कारण शेवटी आई माया करत होती आणि वडील बी माया करत होते, फक्त 2 लेकरावर, माझ्या बहिणीवर आणि मोठ्या भावावर. मी काय त्यांच्यात म्हणजे काय होतं माझं त्यांनीच माहिती. मला म्हणजे त्यांच्यासारखं प्रेम देतच नव्हती मला. त्यांच्यासारखं आता समजा काही घेणं देणं असायचं, आता बहिणीला काही घेतलं, नवीन कपडे काही घेतलं तर ते तिला असायचे, भावाला असायचे.
पण माझ्या बाबतीत काय घोडं मारलं होतं अन काय देव जाणे. मला नवा कपडाच घेत नव्हते हो. हं? नवा कपडाच घेत नव्हते. ते घेतलं ना तर ते भावाचे कपडे मला घालावं लागायचे. ते मोठा होता 4-5 वर्ष. मग त्याचे कपडे आपले घरीच शिलाई मशीन असल्यामुळे ते बारीक करून थोडंफार काही डागडूग करून आपलं त्याचे वापरायचे आणि त्यांना नवीन वापरायचे. म्हणजे नवा कपडा ही आईबापानं घेतलेला मला आठवतच नाही. हं? त्याचेच आपले कपडे वापरत राहायचं मी. बरं, तशी एवढी खराब परिस्थिती नव्हती. घरामध्ये निव्वळच पैसे नाहीत असं पण नाही. इतकं काही खराब परिस्थिती नव्हती. बऱ्यापैकी आपलं सर्वसाधारणपणे मध्यमवर्गीयपर्यंत चालत होतं. हं? पण आमचं नशीब फुटकं म्हणा अथवा काय असेल ते असेल. पण ते माझ्या नशिबी काहीच नव्हतं. माझ्या नशिबी वस्तू एखादी मला मिळत नव्हती. काही नव्हतं. काही भावाला सगळं शिक्षणाला बी खर्च करायचे, बहिणीसाठी बी असायचं. माझ्या बाबतीत नाही. मला फक्त एक आठवतं, एक लहानपणचं थोडंसं मी सांगतो. आपल्याला विषय पुढे जायचा आहे पण मागचं सांगतो मी. मला एक चांगलं आठवतंय. ते 4-5 वर्षाचा असेल का नसेल काय मला तेवढं नाही. पण आमच्या गावामध्ये म्हणजे एक यात्रा भरते, खंडोबाची यात्रा भरते. हं? त्याला षष्टीला भरते. त्याला सट म्हणतात आमच्याकडे ग्रामीण भागामध्ये. सटीला म्हणतात. तर ती यात्रा बऱ्यापैकी त्या काळामध्ये यात्रा चांगल्या भरत असत. कारण आता म्हणजे जसं काय आता लोकांना किमती नाहीत त्या यात्रेच्या वगैरे. पूर्वी लोकांच्या कुठेही बाजारं चांगले भरायचे आणि यात्रा बी चांगल्या भरायचे. कुठले बी सण चांगल्या प्रकारे होत असत. आता होत नाहीत तेवढे. तर यात्रा चांगल्या प्रकारे भरत असत. आणि मला काही घरामध्ये असं यात्रेमध्ये खर्चण्यासाठी मला कधी रुपया कधी काही देतच नव्हते. हां, कोणी खायचं काही खाऊ पिऊ आणायचं तर सार्वजनिक खाऊ आणायचे आणि मग ती एक आणायचे तेवढंच खायला. पण मला एखादी वस्तू घ्यायची म्हटलं तर कधी कोणी द्यायचं नाही. मागून मागून परेशान व्हायचं. हं? ते माझा चुलत भाऊ होता. म्हणजे ते जे जाणते दादा म्हणतो त्यांचा मुलगा एकुलता एक. ते खूप मोठा होता. हं? पण ते आम्ही त्याला म्हणजे त्याच्या मागे लाडायला पण तो बी काही आम्हाला देत नसं. आणि वडील बी देत नसतं. चुलते बी कुणीच पैसे देत नव्हते मला कोणी खर्चायला. यात्राकडे लोकांचे लेकरं काही बी घ्यायचे. ही पिपाने वाजवीत जायचे काय सण. मला काही नाही. मला मला तसं काही खाण्यापिण्याचं काही तेवढं नव्हतं काही खाऊ घेण्याचं. मला वस्तू घ्यावं वाटायची. काहीतरी वस्तू घ्यावं. मग ती त्याच्यामध्ये आता त्या ह्याच्यामध्ये मी लहानपणचं सांगतोय तुम्हाला. त्याच्यामध्ये एक पूर्वी काय होतं, पिक्चरचे जे फिल्म असायची, फिल्मचा एक तुकडा असायचा थोडासा एक. आणि त्या तुकडा एक भरगोलचा एक डब्बा असायचा, लोखंडी डब्बा. त्या डब्याला ती फिल्म बसवायची आणि भैरवकडं भिंगाचा थोडासा तुकडा असायचा पाठीमागून. असं बघितलं तर ते मोठं दिसायचं. त्याला शनिमा म्हणत असत. हं? ती फिल्म बसवायची. त्याची किंमत होती 50 पैसे. आज तुम्हाला काहीतरी वाटेल पण 50 पैसे होते. 1 रुपया सुद्धा नव्हती, 50 पैसे. आणि ते मला घ्यायचं होतं. मी त्या दुकानापाशी जायचं, बघायचं, हात लावून बघायचं. ती एकदा दोनदा दुकानदार ओरडायला, ए काय रे पोरा, सारखा हात लावतो त्याला. हं? उगाच घेणं ना देणं. पैसे घेऊन यायचा जा, पैसे घेऊन यायचा. मी घरी यायचं, मग उभा राहायचं. का आलास घरी येऊन? आमचे पप्पा म्हणजे वडील शिवण काम करतात. त्याच्या समोर त्या मशीन पुढे उभा राहायचं, नुसतं उभा राहायचं. पण डेअरिंग होत नसतं मला पैसे पाहिजेत म्हणून. पण जायचं अजून परत त्या दुकानापाशी जायचं, हात वर बघायचं त्या शनिमाकडं, परत यायचं चालू. पुन्हा सारखं चक्रा मारलो. सकाळपासून 7-8 वाजल्यापासूनची माझ्या चक्रा चालू होत्या दुकानात. 10-11 वाजले तरी बी ते आमचे वडील काही म्हणले नाहीत की का तू येतोस जातोस उभा राहतोस, काय पाहिजे तुला. काही नाही काही नाही, गप्प त्यांचं चाललंय. मग मी हळूच म्हणलं मला आटाणे पाहिजेत. म्हणजे आटाणे म्हणजे 50 पैसे. त्यावेळेस आटाणे म्हणायचे त्याला. 50 पैसे पाहिजे. कशाला पाहिजेत? मी म्हणलं मला शनिमा घ्यायचा आहे. शनिमा काय करायचं? शनिमा काय पोट भरतंय का? हं? मला पाहिजे या, मला घ्यायचं आहे. नाही, आटाणे पिटाणे काही नाहीत. मग मी तसंच खुनके करून उभा राहायचं, सारखं खून उगत रडायचं, नुसतंच मुस रडायचं. मला आटाणे पाहिजेत, आटाणे पाहिजेत मला, आटाणे पाहिजेत मला, द्या ना मला आटाणे. हे
एकदा दोनदा ओरडून म्हणले, चल जातोस का नाही बाहेर, ह्याच्या आठाने रे. मग असंच बरंच वेळ चाललं होतं. आणि गावातले एक आमच्या वडिलाचे एक मित्र म्हणून भीमा दादा म्हणून होते, ते पण वारलेत आता. वडील बी वारले, त्याला 20-22 वर्षाच्या वर झालं असं, 24 वर्ष झालं. आणि ते भीमा दादा ते सारखे आमच्या दुकानामध्ये बसायचे. मग ते म्हणले, काय लावलंय म्हणले पोरांना तुमच्या महाराज, ते पोरग पैसे मागते काय, जाऊ द्या त्याला शनिमा पाहिजे, मग द्या की त्याला आठाने. काय तरी आमचे वडील काहीच नाहीत बोलले, तर त्यांच्या तर शिवीतच राहिले. मग ती भीमादाचा आधार भेटल्यानंतर माझं रडणं जरा मोठ्यानं चालू झालं. मग आमचे वडील उठले आणि उठले, धरलं जे त्याचे ठोका लावला चांगला की वीजच चमकली डोळ्यात. मग रडत काय बाहेर दारात उभा राहिलो, पण नाही दिले वडिलांनी आठाने. मला आठवण आली, मला आठाने नाहीतच, मला आठाने नाही दिले शेवटी. आणि मला शनिमा बी घेता आला नाही. एक अचानक मध्येच आठवलं मला म्हणून सांगितलं. बरं असो ते, असं मला पहिल्यापासून सांगायचं होतं मला की पहिल्यापासून मला प्रेम हे भेटलेलं नाही. आईवडिलाचं प्रेम व्यवस्थित भेटलं नाही, कुणाचं नातलागाचं नाही, बहिणीचं नाही, आईचं नाही, चुलते मला एवढं काही नाही. पण थोडंफार चुलते जे मोठे ते जाणते दादा म्हणतात ते थोडंफार म्हणजे मारत वगैरे काही नव्हते, पण थोडंसं जवळ करत होते, कारण त्यांना काहीतरी माहीत असू शकतं, अगर काय असेल ते असेल. आणि ते तर मग असं चाललं होतं पहिल्यापासूनच असं. मग मी घरात पाय टेकत नव्हता, सारखं बाहेर बाहेर. आणि मला एक जाणवू लागलं की आता आपली चांगली एक टीम जमली, मुलांची टीम जमली. आणि ह्या टीमचा उपयोग करून घ्यायचा. आता नाटकं वगैरे करायलोच होतो, आणि नाटकामुळे मला थोडाफार मान भेटत होता मुलांमध्ये तरी. मोठे माणसं थोडंफार बोलत होते चांगले, पण मोठे माणसं नव्हते एवढे काय भाव कोणी देतच नव्हतं. आगाव म्हणूनच आपला शिक्का मारलेला होता, त्याच्यामुळं काही अडचण नव्हती. पण मुलं तेवढेही नाटकात नाटकाच्या गोष्टी बोलण्यानं, डायलॉग बोलून दाखवायचे, काही करण्याचं, हसायचं, विनोद करायचे, त्याच्यामुळं ती मैत्री मुलांची चांगलीच जमली होती. आणि मला एकटं बसलं की मला कुठंतरी वाटायला लागलं की आपण महादेवाचं मंदिर स्थापन करावं. पण महादेवाचं मंदिर स्थापन करता आपण काही मोठे नाहीत, पैशावाले नाहीत, पैसा बी नाही, आपण काम बी करत नाहीत. आता कुठं आपलं वयच किती या, असं मी वयचं कधी मनात. पण आतून एक वाटायचं की आपण शिवलिंगाची स्थापना करायची. मग मंदिर बांधण्याचं त्याचं तर स्वप्न ते बाजूलाच राहिलं. परंतु आपल्याला मंदिर उभा करायचं म्हणजे एक आतलं मन बोलत असे मला. आणि त्याचं कारण बी काय होतं की गावामध्ये शिव मंदिर नव्हतं. गावामध्ये मंदिर फक्त हनुमानजीचं, खंडोबाचं आणि विठ्ठल रुक्मिणी, इतर काही मंदिरं वगैरे काही नव्हतं. आणि मला वाटायला की गावामध्ये शिवमंदिर असलं पाहिजे. आपण एक सुरुवात करूया, कारण ही स्टीम जी जमलेली मुलांची स्टीम जमली तर त्याचा उपयोग आपण जरूर करूया. आज ना उद्या एक 10-5 वर्षानं तरी मंदिर होईल, ते आपण लिंग तरी स्थापन करूया, एक सुरुवात करूया. एक असा विचार. आणि त्याची सुरुवात करण्यासाठी मग जागा मला सापडली. कारण ज्या शाळेमध्ये मी शिकवत होतो, शाळेमध्ये जात होतो, ती शाळा आता रिकामी झाली होती. तिथली शाळा उठून वरल्या नवीन रूम बांधल्या होत्या माळावर 1 किलोमीटरवर, तिथं ती शाळा गेलेली होती. आणि ही रूम आम्ही नाटकाच्या तालमी करत असो तिथं. आणि मग मुलं असे तालमी झाल्या की हास्य खिदळणं, की मला कुठंतरी वाटायलं की आपण इथं जर लिंग स्थापन केलं तर त्यामुळे मुलांचा धिंगाणा कमी होईल. आणि नाटक काय, मला कधी कधी वाटतं नाटकानं काय आपल्याला होणार आहे, आपण देवाचं करायला पाहिजे. कारण माझा आतला जो देव आहे, माझ्या आतला तो देव मला बसू देत नव्हता. म्हणून माझ्या मनोमनी वाटत राहिलं की आपण इथं लिंग स्थापन करावा, असा विचार बोललो मी. पण पोरण म्हणलं मग महादेवाचं कसं मंदिर काय करावं लागतं त्याला. म्हणलं नाही, आपण करूया, पिंड स्थापन करूया म्हणलं. काही पोरांनी हो म्हणले, काही नाही. पण मला जास्तच वाटायलं की आपण लिंग स्थापन करायचं, पिंड स्थापन करायची म्हणजे करायची.
आणि ह्या जागेत करायची. मग कुणी शाखा काढली, ही जागा सरकारी, मग कुणी आडविलं काय केलं तर कसं व्हायचं, मग काय लोक मोठी माणसं काय म्हणतील आपल्याला. हं? मग एक वाण्याचा माझा मित्र म्हणण्यापेक्षा तो मित्र बी होता आणि मोठा बी होता, 5-7 वर्षानं मोठा, 7-8 वर्षानं, म्हणायला काय अडचण नाही. म्हणजे बंडू म्हणत असो त्याला मी, अंबादास बंडू. आता बी आहेत माझे मित्र, ते आता मंदिरामध्ये पोती वाचण्याचं काम करतात माझं. ते तेव्हापासूनचे मित्र आहेत ते. तर त्यांना मी हा विचार बोलून दाखवला, कारण ती वाणीचं लिंगायत वाणी, आणि ते पण म्हणजे शिवभक्तीतलेच, त्यांच्या घराण्यात त्याचे वडील पोती पुराणातले. आणि ती धार्मिक, समजा आमचा दोस्त नाही तसा. मी विचार त्यांना बोलून दाखवला, म्हणजे त्याला बोलून दाखवला त्यावेळी. म्हणलं आबा, म्हणलं आपण महादेवाचं मंदिर स्थापन करूया, पिंड स्थापन करूया. हो करूया. त्यांनी लगेच हो म्हणले. मग आता यासाठी काय करायचं म्हणून आम्ही दोघांच्या विचारानं दुसऱ्या दिवशी आम्ही पंचायत समितीमध्ये गेलो, म्हणजे जागेसाठी. की तिथं एक पंचायत समिती सभापतीला बोललो. म्हणजे आमचं वय नव्हतं, ते मोठे होते पण माझं वय नव्हतं तेवढं तरी, की असं असं आहे, आम्हाला जागा पाहिजे मंदिरासाठी. तर मग अशीच जागा, ती म्हणले, सभापती म्हणले तुम्ही बीडला जा म्हणले, कलेक्टर ऑफिसला जाऊन बघा, तिथं इथं नसते म्हणले, सरकारी ती स्थापन करण्यात परवानगी वगैरे घ्या, असं तसं काहीतरी सांगितलं. मग नंतर मी बीडला जायचं ठरवलं. आता ती बंडू म्हणणार ती काय आली नाहीत, पण मी एकटाच गेलो बीडला. बीडला शोध घेतला, म्हणजे इकडं तिकडं. मग असंच करत करत, मला बी काही माहीत नव्हतं, मी लहान होतो, एकटाच गेलेलो. पण माझ्या मनात ही शिव मंदिर बनवायचं म्हणजे बनवायचं, कधी 10-20 वर्ष लागतील, पण लिंग स्थापन केल्यानंतर होत राहील, काही होईल. माझ्या आतला शिव मला बसू देत नव्हता. आणि मी बीडला गेलो. बीडला मग इकडं कलेक्टर ऑफिसला, इकडं तिकडं चौकशा केल्या, काय कुठं कोणी मेळ लागू दे, नाही असंच पाहिजे, मला तर बी माहीत नाही काही. आणि एक जणांना काय असं की एक लहान आहे मुलगा, आणि महादेवाचं मंदिर करायसाठी जागा मागतोय. म्हणून एका व्यक्तीनं, कोण होते काय, समजा कोणी देवानंच पाठवून दिले असेल त्या व्यक्तीला, तर तिनं एक मला पत्ता दिला. ते म्हणले जिल्हा परिषदला जा म्हणले, तिथं विद्याताई पवार म्हणून आहेत. ते बालकल्याण खात्यामधल्या अधिक, म्हणजे कोणीतरी सभापतीत म्हणले, त्यांची भेट घ्या म्हणले, ते तुम्हाला मार्गदर्शन करतील, तुला जा म्हणले. मग मी ती विचार जिल्हा परिषदमध्ये आलो, शिक्षण विभागामध्ये होते, तिथंच बाजूला ऑफिस होतं त्यांचं, तिथं मी भेट, त्या परवानगीशिवाय आत जाऊ नये. मी बाहेर विचारलं तर ते म्हणले कोण आहे, एक मुलगा आलाय म्हटले, घ्या बोलवलं. मी बसलो. तर म्हणले काय काय रे बाळा. म्हणलं मला महादेवाचं मंदिर स्थापन करायचं आहे म्हटलं. तर सरकारी जागा आहे म्हटलं, शाळा होती पूर्वी, ती चावडीची जागा आहे, पण तिथं कुणी विरोध करीन, अडवीन, ती अडवू नये म्हणून मी परवानगी कशी काढावी लागते हे विचारण्यासाठी मला तुमचा पत्ता दिला, म्हणून मी आलोय तुमच्याकडे. असं आहे का, वा वा वा. अरे बाळा, तुझ्या वयाच्या मनानं तुला बरं एवढं सुचलं देवाचं करायचं. नाही म्हणलं मला आवडतं. कुणाचं आहे रे बघा तू. मी म्हणलं मी गोसावी या. गोसावी गिरी. हां म्हणलं गिरी गोसावी. वा वा, चांगलं आहे, कल्पना चांगली आहे तुझी. मग मी काय करू शकते तुझ्यासाठी सांग. म्हणलं काही नाही ताई, म्हणलं मला परवानगी पाहिजे. मग ती कशी मिळवून द्यावं, कुठं घ्यावं लागते हे मला काही माहीत नाही. मला सरकारी जागेमध्ये मंदिर स्थापन करायचं आहे, म्हणजे लिंग स्थापन करायचे सुरुवातीला. अरे म्हणले परवानगीची काय गरज आहे रे त्याला, देवाचं करायला काय परवानगी लागते. नाही पण कुणी अडवलं, मी पोरं आहेत, आम्ही सगळे पोरं आहेत, सगळे करणार आहेत. किती पोरं आहेत म्हणलं, आहेत 10-12 पोरं आम्ही. अच्छा अच्छा, कल्पना चांगली म्हणले, आणि काही अडचण नाही, मी तुला मदत करते म्हटली. म्हणलं मग काय करायचं. काही काळजी करू नको म्हणले, कागदपत्राचे काही टेन्शन घेऊ नको. गाव वगैरे विचारलं, मला कसं यायचं विचारलं, तर मी सांगितलं त्यांना. तर म्हणले काय करा म्हणले, मी 2 दिवसानं तुला येते, म्हणजे 2 दिवसानं. मग 2 दिवसानंतर मग विचार केला, त्यावेळेस फोन वगैरे काही तसला प्रकार नव्हता. आणि मग मी गावाकडे आलो, मुलांना बोलून दाखवलं की एक अधिकारी म्हटलं ते, तर ते म्हटलेत की तुम्हाला परवानगी देतो इथं मंदिर उभा करण्याचं, म्हणजे
लिंग स्थापायला आम्ही सगळं करतो म्हणले. सगळं तर तुम्ही करू शकतात म्हणले, काय अडचण नाही, आम्ही अडचणी सगळे करतो, सरकारी जेवढे लागतात ना तेवढ्या यंत्रणा आम्ही देतो तुम्हाला. आणि मुलांना बोलून दाखविलं. त्यातले काही मुलं जरा हुशार चतुर होते, त्यांनी हो म्हणले, हो कोणी नाही. पण एक दोन तीन मुलं जी का अनपड होते, हं, त्यात अनपड म्हणजे न शिकलेले, काही शिकलेलं नाही ते, पण ते येत होते माझ्या दोस्तांना. हां, खूप मोठे, माझ्यापेक्षा 7-8 वर्षांना मोठे म्हणायला काय. त्यात ते संदीपान आबा म्हणायचा मी त्यांना, हं, शिंदे, तो अजून बी आहेत. हं. तर ते माझ्याकडे येत असत, त्यांना मी असं तर म्हणले काय नाही म्हणले, अरे आपण मी आहे. ते जरा डेअरिंग बाज होतं, जरा डॅशिंगवालं, भांडणं करायला भेट नव्हतं, काय नव्हतं. म्हणलं मी देतो करून. म्हणलं मी तुला काय पाहिजे. म्हणलं काय नाही मला आजच म्हणजे उद्याच्याला येणार आहेत म्हणलं आता. तर म्हणले काय करायचं नेमकं. मी म्हणलं काय नाही, पिंड आपल्याला म्हणजे स्थापन करायची. उद्या 2 दिवसात पिंड आणायची कशी. तर माझ्या मनामध्ये एक कल्पना आली की आपण म्हटलं अगोदर जणू काय पूर्वीचं मंदिर असल्यासारखं आपण ते उद्याच्याला येणार आहेत ना रात्रीनं पिंड तयार करायची, शिमिटाचं स्थापना करायची, म्हणजे सगळी तयारी. आणि कल्पना म्हणजे मला ती कलाकृती, आकृती समजा, मूर्त्या बनवणं ह्या गोष्टी मला आवडतच होत्या आणि मला येत बी होत्या. त्याच्यामुळे शिमेंटचं बनवायला काहीच अडचण नव्हती. म्हणून मी करतो म्हटलं. तुम्ही मला फक्त मटेरियल आणावं लागतं म्हणलं, सिमेंटचं आणि घ्यावं लागतं, पैसे गोळा करू. अरे मी काय काळजी करू नका, आणतो. आणि ती जी संदीपना आबा अजून मी मला आठवण येते त्यांची. हं? तर त्या संदीपना आबानी संध्याकाळी मग आमची तयारी, सगळं बाकीचे दगडं गोळं अमुक तमुक बऱ्याचशा गोष्टी गोळा करत होतो आम्ही नाईटनं, कुणाला माहीत न होऊ देता. आणि त्या संदीपाना आबांनी 1 किलोमीटर अजून 2 मुलं घेतले आणि 12च्या नंतर, रात्री 12च्या नंतर म्हणजे सगळे झोपल्यानंतर वरले शाळेचं बांधकाम चालू होतं. म्हणजे 1 किलोमीटर गावाच्या बाहेर. आता ती गावात थोडीशी आली पण गावाच्या बाहेर. तर बैलगाडी घेऊन गेले. कशी, बैलाचे नाही, बैल नाही झोपले, 2 जण मुलं झोपले. मुलांनी खांद्यावर असं जू घेतलं आणि ते वरी शाळेकडे गेले. शाळेमधच्या तिथले वाळू भरून आणली, पोत्यामध्ये भरून त्यांनी वाळू भरली आणि 2 मुलांनी वडीत गाडी आणली आणि तिथं आमच्या त्या ठिकाणी टाकून दिली. मग दुसरी गोष्ट, आता सिमेंटचा प्रश्न होता. सिमेंट कुठं ठेवलं त्याचा पत्ता घेतला. सिमेंट होतं ग्रामपंचायतमध्ये. अक्षरशः त्या व्यक्तीने 2-3 मुलं, आता ते 2-3 मुलं कोण होते बाकीचे माझ्या काही आठवण नाही, पण संदीपन आबा एक होता त्याच्यामध्ये. त्या आबानी अक्षरशः ग्रामपंचायत फोडली, म्हणजे दरवाजा तोडला रात्री आणि त्यातले 2 पोते उचलून इकडे आमच्या त्या म्हणजे मंदिराचं करायचं आम्हाला पिंड, तिथं आणून टाकली. हे नाईटनं कार्यक्रम. आणि नाईटनं आम्ही बल्बच्या उजेड्यामध्ये हे 2-4 पोरं हाताखाली पाणी आणायचं हापसून आणि सगळा कालवा चाललाय आमचाच. पुन्हा मला ह्या कामाला मदत करू लागला प्रकाश वाघमारे म्हणून. ते एक आपला दोस्त होता, शेजारीच राहत होता, त्यानं मला ती बांधकामासाठी मदत करू लागलं ते. आणि आम्ही एका रात्रीमध्ये पिंड स्थापना केली. म्हणजे वटा बनवणं सगळं हे सर्व एका नाही, पहाट तर 5च्या तर सगळं आमचं रेडी. आता येऊ द्या म्हणलं, कधी याच्यात त्या विद्याता याच्यात तर येऊ द्या. आणि सगळं तयारी. मग अचानक आमची सगळी तयारी झाली, आंघोळीला पोरं गेले, सगळं झालं. मग तर त्यावेळेस फोन नसल्यामुळं कधी येतात काय, आम्हाला वाटलं 2-3 वाजेपर्यंत येतात. पण त्यांनी एवढ्या लवकर आहे की 9:30च्या दरम्यानच त्यांनी त्यांच्या गाड्याच आल्या डायरेक्ट. आम्ही अचानकच आले की पोरवाले लोकली वाटायला लागलं, लाल दिव्याची गाडी आली गावामध्ये. काय प्रकारे बुंग 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 करीत आली गाडी आली आणि 2-4 त्यांच्या म्हणजे गाड्या मागं. हां, म्हणजे गावामधल्या लोकांनी, सरपंचाला माहीत नाही, कुणाला काही माहीत नाही नेमकं काय प्रकार आहे म्हणून. आणि आले मग विचारलं ते गिरी संगमेश्वर गिरी कुठं राहतात म्हणून. ते म्हणले तिकडे खाली राहतात, तिकडे शाळेकडे राहतात, खाल्ल्या शाळेकडे ना. म्हणजे आता लोकांनी वाटलं लाल दिव्याची गाडी, ह्या गोसायच्या पोरानं काय भानगड केली काय माहिती. हां, म्हणून लोक त्या गाडीच्या मागं कशाला गाड्या आल्यात म्हणून त्याच्या मागं. आणि मग विचारलं मला, जाणं मी होतोच मध्ये. मग ते पाहिलं होतं मी त्यांना, ते लगेच ओळखलं, या ना म्हणलं घरी. मग आमच्या घरच्यालाही वाटेल काय प्रकार आहे. मग आमची आई, आता ती बाई माणूस आहे, त्याच्याबरोबर 2-4 बाया आलेल्या.
त्याने ब्राह्मण आणलेले, 2-3 ब्राह्मण आणले. 2-3 कसे 7 ब्राह्मण होते, 7 ब्राह्मण म्हणजे सगळे पूजेची तयारी करूनच आले ते सगळे. आणि त्यांनी 2-3 गडे सगळे साहित्य वगैरे, फुलं म्हणजे काय पूजेचं साहित्य सगळंच घेऊन आले ते ताई. कारण ते ताई एक धार्मिक होत्या. आता ती त्यावेळेसच वयस्कर होत्या, त्यावेळेस त्यांचं माझ्या माहितीवरून 55-50च्या पुढेच वय असेल त्यावेळेस. मग आज ते समजा नसतील बी कदाचित. तर त्यांनी धार्मिक होत्या, ती खूप धार्मिक होत्या. कारण त्यांच्या गळ्यामध्ये मी त्यांच्या रुद्राक्षी माळ पाहिली होती आणि माझ्या गळ्यात त्यांनी रुद्राक्ष पाहिला, त्याच्यामुळं आमची शेटिंग जमली जरा. त्यांनी माझ्या गोष्टी मान्य केल्या आणि त्या माझ्यासाठी, शिवासाठी बीडहून 70 किलोमीटरहून 2-4 गाड्या घेऊन त्यांनी फुलाचं सगळं साहित्य, पूजेचं ब्राह्मण वगैरे सगळे घेऊन आले. आणि मग म्हणले चहा पाणी घरी केलं. म्हातारीला बी काय कळलं गेलं आमच्या आईला काय प्रकारे पोरानं काय केलं आणि काय, पण चांगलं बोलायला लागले. कुठे आहे ते मंदिर, कुठं करायचं आहे, असं तसं विचारलं. मग ती लक्षात आलं घरच्याला काहीतरी ही आहे. पण घरच्याला वाटलं ह्याच्याकडं गाड्या म्हणजे पोरग काय औचित आहे म्हणले. मग त्यांनी मग तिकडे गेलात. मग आमच्या पोराची पळापळी झाली. मग कुठं सतरंजी, कुठं काही आण बसायला टाकणं त्यांना, लोकांना बाहेर पुन्हा चहा पाणी करतो असं. ती ब्राह्मणांनी मांडा पूजाची मांडणी वगैरे सगळ्या गोष्टी केल्या. आणि मग तिथं एक प्राणप्रतिष्ठा त्या लिंगाची केली. तर ही कमी वयामध्ये ही स्थापना केली. आता प्रश्न सगळ्या असा झाला की गावामध्ये तर गाजलं प्रकरण, गावातील लोकांनी काहीच माहीत नव्हतं. ही रात्रीनं केलेला कार्यक्रम आहे आमचा. मग सगळ्या गावात झालं की महादेवाचं मंदिर स्थापन आहे, गोसाईच्या पोरानं महादेवाचं मंदिर स्थापन केलंय, अगं ते पोरापोरांनी केलंय. हां, मग झालं काल मग लोक येईल बघायला काय नेमकं. मग झालं. पण आता लिंग स्थापन केलंय, मग आता इथं करायचं काय. तर ही लिंग स्थापन करण्याचा उद्देश माझा होता की मुलं जी आहेत ती जमलेली मुलं, माझ्या नाटकाच्या मुळे जी जमलेली मुलं होती त्या मुलांना एक धार्मिक वळण लागावं, अगर धर्माचं कार्य कुठतरी घडावं हे मला वाटत असल्यामुळे मी त्याचा उपयोग, नाटकाचा उपयोग मी ह्या धार्मिक गोष्टीसाठी करायचं ठरवलं. आणि मी शिवलेला अमृत ग्रंथ त्या दिवशी संध्याकाळपासून वाचण्यासाठी तिथं चौरंग वगैरे बसून केलं. आणि नवीन पोरांना शिकवायचं, म्हणजे नवीन पोरांना शिवलेल्या ग्रंथाला वाचन करायला वगैरे ही एक ट्रेनिंग चालू केली. नाटकाची जशी तालीम होती तशी ही ग्रंथाची तालीम करायचं ठरवलं मी. आणि पुन्हा ही बंडू म्हणतात ना, बंडू त्यावेळेस ते काही ग्रंथ वगैरे वाचत नव्हतं काय नव्हतं, पण त्यांनी त्यावेळेस पहिलाच ग्रंथ तिथं म्हणजे वाचन चालू केलं. आणि त्याच्याबरोबर मग दुसरे मुलं बी बारेपर्यंत 10-15 वया मग ते शिकवायला चालू केलं. आपलं हे 2 वाचायचं, कसं वाचायचं, ग्रंथ कसं वाचायचं. आणि हे मुलांना ट्रेनिंग, नवीन मुलांना म्हणजे ग्रंथ वाचायचं ही आमची एक शाळा झाली तयार. आणि मी असं पोरांना बी नाद लागला नाटकाचं सोडून, ही बी देवात बी घुसविले मी पोरं ही. आणि मग आता करायलोत. मग ही ग्रंथ समजा की तिथं चहा पाणी अथवा आपण काहीतरी ग्रंथ पारायण केलं, काय केलं तर जेवणाचं बी काहीतरी करूया या उद्देशानं मग थोडंफार करायला चालू केलं घरच्या घरी, थोडं. आणि हे चाललं व्यवस्थित. मुलं यायले, मुलं शिकले, बरेचसे मुलांना ग्रंथ वाचनाची सवय लागली. आणि त्यातले आज तरबेज झालेत. आता 2-4 झालेले ते आहेत ना. तर आता ती बंडू आबा म्हणतो ते तर आता अर्थवी सांगतात चांगल्या प्रकारे आणि वाचन बी खूप करतात. आणि तेव्हापासून त्यांचं रेग्युलर चालू या. ती मला कुठेतरी वाटतं की आपण हे जे कार्य केलं हे कुठेतरी मार्गी लागलं आणि हे चाललं. परंतु झालं काय पुढे ही स्थापना केली ही सरकारी असल्यामुळे सरपंचांनी तर काही शेजारच्या लोकांनी म्हणले की यानं जागा हाणायचा विचार आहे म्हणले, हे गोसाईच्या पोराचा काहीतरी ह्याचा मागं प्लॅन असू शकतो. म्हणून त्याने ती म्हणजे मंदिरावर अतिक्रमण करायचं ठरवलं. ते मग अतिक्रमण पुन्हा ते धोके पुणे पत्रच काढून घेऊन जा, कुठं ती काही मधले स्पर्शाच काढून घेऊन जा, कुठं काही म्हणजे सार्वजनिक बांधकाम होतं ते. आणि मग त्रास द्यायला चालू केलं मला. आणि बाकीचे मुलं त्याच्या मार्गे लागले. मी पडलो एकटा. आणि मला खूप त्रास, ते कोर्टामध्ये मी म्हणजे केस केली त्यांच्यावर, ही मंदिराला त्रास दिले तर असं तसं. पण त्या विद्याताई पवारांनी काय केलं तर एक महत्त्वाचं काम, त्यांनी एक काम केलं होतं की त्याची नोंदणी केली होती.
ही जागा देवस्थान महादेवाच्या मंदिराला म्हणून असं काहीतरी नोंदणी करून टाकली होती. आणि या घोळाघोळात मग त्यांनी मला म्हणजे मी एकदा असं असं झालं म्हणून मी त्यांना भेटायला गेलो. आणि भेटायला गेलो तर त्यांना सांगितलं की बाबा तिथं आपण स्थापन केलेलं तिथं असं असं व्हायला लागलं, लोक अतिक्रमण करायला, शेजारी पाजारी त्रास द्यायले, तर काय करायचं कसं करू आता, मी तुम्हाला त्यासाठी तर मी परवानगी, तर म्हणले काय अडचण नाही, मला त्या देवाचं नाव द्या म्हणले. आणि नाव द्या, मी तशी पद्धतीने नोंदणी करून ठेवते, सगळे काळजी करू नका, मी आहे म्हणले पाठीमागे. आणि मग मला ते देवाचं नाव द्या म्हणलं की मला तर देवाचं नाव द्यायचं काय. म्हणलं ठीक आहे. मग म्हणलं येतो 2 दिवसाला, विचारतो मुलांना काय करायचं ती, काय नाव द्यायचं काय ती. म्हणून मी गावाकडे आलो आणि वाट्याने विचार करू का नाव काय द्यायचं ह्या देवस्थानाचं नाव काय द्यायचं, नाव काय द्यायला पाहिजे, असं तसंच विचार वेगवेगळे. आणि मला आठवलं मागचं की माझा भाऊ ज्यावेळेस तो 8वी-9वीला होता त्यावेळेस तो मध्य प्रदेश ओंकारेश्वरला गेला होता. आणि ती तिकडल्या गप्पा सांगत होता, घरी सांगायचं मी इकडं असं होतं ओंकारेश्वर, असं ही या 12 ज्योतिर्लिंगापैकी असं तसं. मग ओंकारेश्वर ही माझं नाव डोक्यात. आणि योगायोग असा होता की ओंकारेश्वर नाव, आणि ओंकारेश्वर खूप चांगलं आहे, 12 ज्योतिर्लिंगासारखं ज्योतिर्लिंग आहे. आणि मला त्यावेळेस बी वाटायचं की मला कोण नेईन, त्याला एक शाळेमधून सहल गेली म्हणून त्याला नेऊन गेलं होतं, पण मी नाही जाऊ शकलो, तर मी त्याच्या नावानं एक लिंग स्थापन केलंय ना, त्याला नाव आपण ओंकारेश्वर देऊया, ही माझ्या मनात ठरलं. आणि मग लगेच दुसऱ्याच दिवशी मी तिथं गेलो विद्याताईकडं आणि ताईला म्हटलं, ताई मुलांच्या सगळ्या सहमतीनं ओंकारेश्वर हे नाव ठरवलंय म्हटलं. तसं तर मुलांना काही विषय निकाललाच नाही, हे माझ्याच मनात सुचलं आणि मीच परत होऊन थोडं खोटं बोललो. मी म्हणलं सगळ्यांनी ठरवलंय की म्हणले हे नाव द्यायचं. तर त्यांनी घेतलं लिहून ते आणि म्हणले बॉडी. मग आता बॉडीतले काय, ही पोराचे नावं टाकले मी, जी पोरांनी ज्याने सहाय्य केलं आपल्याला त्या स्थापनेला त्या मुलांचे नावं टाकून दिले मी. आणि त्यांनी तयार केली ती बॉडी वगैरे, काय ट्रस्टचं काय प्रकार असेल ते. आणि म्हणले जा आता, काय टेन्शन घेऊ नका, काही होत नाही, ते तुमचं तिथंच राहते म्हणले, काय नाही. पण हे त्रास ह्या गोष्टी होऊ लागल्या मला. आणि मग विचार यायला लागला मला की बाबा आपण उगाच ह्या भानगडीत पडलो, आपण आपल्या प्रायव्हेटमध्ये केलं असतं तर पण चलत राहते मला, होत राहील. आणि मग मी इतर कामात गुंतलो, पण माझ्या मनातलं धार्मिक कार्य काही कमी होत नव्हतं. मग असे कालांतर गेला, पुढे काय झालं, मग नंतर जी मी आपल्या इकडं मंदिराकडे समजा आपलं जे आत्ता सध्या मंदिर आहे आपलं प्रायव्हेट शेतामध्ये त्याची स्थापना मी सांगेल पुढे. पण मध्यंतरी काय काय भानगडी झाल्या हे मी आता पुढील भागामध्ये ऐकणारच आहोत. पण हे भाग सांगणं सुद्धा गरजेचं. जे का माझं कमी वय होतं, जे मुलं शिकायचे 8वी-9वीच्या 7वी-8वी-9वीच्या ह्याच्यातले होते, त्यावेळेस मी ओंकारेश्वर देवस्थानाची स्थापना केली. ओंकारेश्वर नाव ही मी स्वतःच दिलं. आणि ह्या अशा पद्धतीनं म्हणजे माझ्या शिव उपासनेला अजून भर चालू झाला. म्हणजे माझी जी इच्छा होती शिवाची, म्हणजे ते माझ्या ह्या लिंगाने पूर्ण केली, शंभूने पूर्ण केली, माझी शिवलिंगाची स्थापना झाली. आता पुढे काय होणार आहे, काय काय झालंय, ह्या गोष्टी पुढील काही भागामध्ये ऐकूया. सगळेच एकदमच त्या देवस्थानाविषयीच नाही बोलणार, इतर बी काही गोष्टीमध्ये येणार आहेत. तर मंडळी आता खूप वेळ घेतला आपला, तर आपला निरोप घेतो, परत भेटणारच आहे पुढील भागामध्ये. तोपर्यंत मंडळी ओम नमः शिवाय, जय हिंद, जय भारत, सुखी राहा आणि समाधानी राहा.